नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, CSIR UGC नेट डिसेंबर 2024 ही एक्झामिनेशन बघा या मंथमध्ये कंडक्ट केली होती. तर त्याची बघा जे आन्सर की आहे, तर ती आन्सर की म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की जे आन्सर की चॅलेंज आहे, तर ते आता वेबसाईटवर आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन कोणकोणते बरोबर आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर त्याविषयी जी लिंक आहे तर ती लिंक अपडेट झालेली आहे. त्याविषयी जी नोटिफिकेशन आहे तर ती नोटिफिकेशन बघूयात. त्यामध्ये इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहेत, तसेच जर तुमचे क्वेश्चन चुकीचे दिले आणि ते बरोबर असतील तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने ॲप्लिकेशन किंवा आन्सर की चॅलेंज करायचं आहे, तर त्याची माहितीसुद्धा आता आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी नोटिफिकेशन आहे तर ती नोटिफिकेशन आता बघूयात. डिस्प्ले ऑफ प्रोविजनल आन्सर की अँड क्वेश्चन पेपर विथ रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट फॉर आन्सर की चॅलेंज फॉर जॉईंट CSIR UGC नेट एक्झामिनेशन डिसेंबर 2024. तर यामध्ये बघा त्यांनी 28 फेब्रुवारी अँड 1 मार्च आणि 1 मार्च 2 मार्च या दिवशी बघा आपली ही एक्झामिनेशन झाली होती. CSIR UGC नेट डिसेंबर 2024. त्यामध्ये बघा एक्झामिनेशन सेंटर किती होते? 326 एक्झामिनेशन सेंटर होते. त्यानंतर कोणकोणत्या सिटी होत्या? तर 164 सिटीजमध्ये ॲक्रॉस द कंट्री यामध्ये ही एक्झाम आहे तर ती कंडक्ट केली होती. टोटल विद्यार्थी किती होते? तर 2,38,451 एवढे विद्यार्थी जे होते तर ते एक्झाम एवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम जी आहे तर ती दिलेली आहे. म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे तर ती त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती बघूयात. कॅन्डिडेट हू आर नॉट सॅटिस्फाईड दिस आन्सर की मे चॅलेंज द सेम पेइंग फी ₹200 per question challenge as non-refundable processing fee. The details for answer की challenge are given below. तर बघा आता जी आन्सर की जी आलेली आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला वाटतं की तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात तर तुम्ही काय करू शकता, तर चॅलेंज घेऊ शकता. त्यासाठी तुमचा एक क्वेश्चन जर तुम्हाला त्याविषयी सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला जर जे आन्सर कीमध्ये दिलेलं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर एका प्रश्नासाठी तुम्हाला ₹200 फी भरायची आहे आणि त्याबद्दल जे योग्य तुम्हाला उत्तर वाटत आहे तर ते तुम्ही PDFच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. मग त्यावर ते चेक करणार आहेत. CSIR NT जे आहेत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे तर ते तुमचं आन्सर जे आहे तर ते परत एकदा चेक करणार आहेत. तर मग जेवढे क्वेश्चन असतील म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला ₹200 फी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जे क्वेश्चन तुम्हाला चुकीचे वाटते तर त्याविषयी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर बघा आता ही जी आन्सर की जी आहे तर ती बघा किती दिवसांमध्ये तुम्ही बघू शकता. 11 मार्च 2025 ते तर या ठिकाणी बघा 11 मार्च 2025 ते 14 मार्च 2025 या तारखेदरम्यान तुम्ही जी आन्सर की जी आहे तर ती आन्सर की चेक करू शकता किंवा ती डाउनलोड पण करून ठेवू शकता. तसेच बघा लास्ट डेट फॉर पेमेंट बघा. आणि जर तुम्हाला आन्सर की चॅलेंज घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन चुकीचा बरोबर असेल पण चुकीचा दिलेला असं तुम्हाला वाटत असेल त्यासाठी सुद्धा सेम डेट असणार आहे. 14 मार्च 2025 ही लास्ट डेट असणार आहे ज्या क्वेश्चनविषयी तुम्हाला डाऊट आहे त्याविषयी ऑब्जेक्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आता बघा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा प्रोसेस फॉर चॅलेंज आन्सर की जॉईंट CSIR UGC नेट डिसेंबर 2024 एक्झामिनेशन बघा या ठिकाणी प्रोसेस पण दिलेला आहे. प्लीज गो टू NTA वेबसाईट, चेक चॅलेंज रिगार्डिंग आन्सर की, लॉग इन युअर ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ अँड द सिक्युरिटी पिन. बघा या ठिकाणी लॉग इन होऊन घ्यायचं आहे. सुरुवातीला लॉग इन झाल्यानंतर बघा तिथे व्ह्यू आन्सर की शीट्स असा ऑप्शन येईल. त्यानंतर बघा क्लिक चॅलेंज पुढं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही जे ऑब्जेक्शन आहे तर ते ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही जी प्रोसेस दिलेली आहे तर ती व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स राहणार नाहीत.
त्यानंतर बघा जे सबमिट रिव्ह्यू अँड क्लेम झाल्यानंतर बघा तुम्हाला जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पे नाव पुढे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. एका क्वेश्चनसाठी 200 रुपये फी अशा प्रकारे फी असणार आहे. आता त्यानंतर पुढे बघा आन्सर की रिगार्डिंग दिलेलं आहे, प्रोसेस दिलेली आहे बघा. गो टू NTA वेबसाईट, त्यांनी एक स्टेप्स त्यांनी दिलेले आहे. नंतर लॉग इन करून घ्या. त्यानंतर व्ह्यू आन्सर की शीट्स, त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. PDF करायची आहे व्यवस्थित. तर जे डॉक्युमेंटमध्ये जे क्वेश्चन रिलेटेड सॉल्व करून व्यवस्थित त्याची PDF जी आहे तर ती PDF अपलोड करायची आहे. तुम्हाला सबमिट रिव्ह्यू अँड क्लेम या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक मॉडिफाय युअर क्लेम, मॉडिफाय फायनल सबमिट टू फायनलायझिंग क्लेम, सेव्ह क्लेम अँड क्लिक पे नाव. 7वी स्टेप आहे. त्यानंतर शेवटची लास्ट स्टेप असणार आहे क्लेम सेव्ह आफ्टर सक्सेसफुली पेमेंट केल्यानंतर तुमचं जे ऑब्जेक्शन आहे तर ते सक्सेसफुली सबमिट होणार आहे. अशा प्रकारे ह्या संपूर्ण स्टेप होत्या. तर आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आता आपण बघूयात की जे आन्सर की जे आहे तर ती आन्सर की कशा प्रकारे चेक करायची ते आता बघूयात. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात, सुरुवातीला तुम्हाला CSIR UGC नेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर बघा या ठिकाणी स्क्रोल होत आहे बघा, जॉईंट CSR UGC नेट डिसेंबर 2024 आन्सर की चॅलेंज. तसेच लॉग इनचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉग इनच्या जी लिंक आहे स्क्रोल होत आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा हे लॉग इन पेजची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज जे आहे तर ते ओपन होणार आहे. सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर तुमच्या हॉल तिकीट ओपन भेटणार आहे. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्याची जर सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी असेल तर त्यावरसुद्धा तुम्हाला हा नंबर भेटून जाणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे जो सिक्युरिटी पिन आहे तर तो सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा पुढील असा पेज ओपन झालेला दिसेल. त्यामध्ये खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर बघा व्ह्यू आन्सर शीट, त्यापुढे व्ह्यूज जे बटन आहे तर त्या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. ब्ल्यू कलरचं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची आन्सर की जी आहे तर ती आन्सर की शो होणार आहे. या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन बघू शकता आणि त्याखाली बघा चूज ऑप्शन कोणते तुम्ही सिलेक्ट केलेले आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची आन्सर की जी आहे तर ती चेक करून घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रिंट करून तुम्ही तुमची जी सॉफ्ट कॉपी आहे तर ती प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करू शकता तुमची जी PDF आहे तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर की जी आहे तर ती आन्सर की या ठिकाणी तुमची बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आन्सर की चॅलेंज घ्यायचा असेल म्हणजे एखादा क्वेश्चनविषयी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तसा ऑप्शन पण दिलेला आहे. आन्सर की चॅलेंज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की चॅलेंज यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली तुम्हाला क्वेश्चन लिस्ट दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता कोणकोणते क्वेश्चन आहे आणि त्यापुढे जे आन्सर दिलेलं आहे तर ते ब्लॅक कलरने बघा ब्लर केलेलं आहे त्यांनी. तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला करेक्ट ऑप्शन जो दिलेला आहे 2 दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही जे चॅलेंज आहे तर ते घेऊ शकता. समजा मला क्वेश्चन फर्स्ट रॉंग वाटत आहे तर मला फर्स्ट पर्याय बरोबर वाटत आहे तर मी यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर बघा खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या रिलेटेड जे डॉक्युमेंट आहे तुम्ही कोणत्या रेफरन्स ते चुकीचं दाखवत आहात आन्सर तर ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकून प्रोसीड फॉर रिव्ह्यू क्लेम या बटनावर क्लिक करून पुढील तुम्ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी बघा जे डॉक्युमेंट आहे तर ते PDF फॉर्मॅटमध्ये आणि मॅक्सिमम साईज 1 MB म्हणजे 1 MBच्या आतच तुमचं डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे पुढील जी प्रोसेस आहे तर ती पुढील प्रोसेस तुम्हाला करायची आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण CSIR UGC नेट बघा CSIR UGC नेट डिसेंबर 2024ची जी एक्झामिनेशन झाली होती, तर त्याविषयी आन्सर की कशाप्रकारे चेक करायची, तसेच चॅलेंज कसं घ्यायचं, आन्सर की चॅलेंज कशाप्रकारे घ्यायचं, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.